तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत फिजिक्स युनिट 3 वेव्ह ऑप्टिक्स मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. आता बघा, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आता मी तुम्हाला यात काही फिक्स क्वेश्चन सांगतो. फिक्स क्वेश्चन कोणते करा की जेणेकरून जे बॅकलॉगचे विद्यार्थी त्यांच्यासाठी पासिंगसाठी 100% पासिंग होऊ शकते, असे फिक्स क्वेश्चन मी तुम्हाला सांगतो. तर बघा, फर्स्ट आपला क्वेश्चन हा अँटी रिफ्लेक्शन कोटिंग हा विचारलाच जातो. हा एक फिक्स क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. त्यानंतर बघा हायजन थेरी, त्यानंतर हे हायजन थेरीवर डबल रिफ्लेक्शन फेनॉमेनॉन काय आहे डबल रिफ्लेक्शनचा हा विचारलाच जातो. आता हा एक फिक्स क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. फर्स्ट अँटी रिफ्लेक्शन कोटिंग करा, त्याच्यानंतर हा करा. आता हा जो क्वेश्चन आहे हा 6 मार्क्सला विचारले जातात. हे 6 मार्कला कन्फर्म असतात बरं का. त्यानंतर बघा, हाऊ शुड द पोलरायझर अँड ॲनालायझर बी ओरिएंटेड टू रिड्यूस इंटेन्सिटी बीम टू 1/2 ऑफ इट्स ओरिजिनल इंटेन्सिटी. बघा, आता हा क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चनमध्ये पेपरमध्ये कसा विचारला गेला ह्या पद्धतीत पण मी तुम्हाला सांगतो. हा क्वेश्चन पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बघा, आता जर तुम्हाला करायचं ठरलं तर तुम्हाला पासिंगसाठी मी सांगतो. बघा, आता हा फर्स्ट क्वेश्चन आहे, हा 6 मार्क्सला आहे. बरं, 6 क्वेश्चन आहे. बघा, आता हा 6 मार्क्सला क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर हे बाकीचे हे लईत लई 3 मार्क्सला असतात. हे 3 मार्क्स, हे 3 मार्क्स. तसं बघायला गेला तर हा युनिट 14 मार्क्सला आहे. तर त्यात एक जे न्यूमेरिकल असतं हे 6 मार्क्सला येतं असतं. तर हे न्यूमेरिकल खूप इम्पॉर्टंट आहे. आता हे हायजन्स थेरीमध्ये कशा पद्धतीने विचारलं जातं ते पण सांगतो. हायजन्स थेरी नुसतं हायजन्स थेरीवर नाही विचारलं जातं, डबल रिफ्रॅक्शनवर पण क्वेश्चन याच्यात ॲड केला जातो. आता जर तुम्ही जर बघितलं तर हे डबल रिफ्लेक्शनचे 3 मार्क्स आणि हायजन थेरीला 3 मार्क्स अशा टोटल करून तुम्हाला 6 मार्क्स दिले जातात. नेक्स्ट काय, डिराईव्ह द कंडिशन ऑफ ब्राईटनेस अँड डार्कनेस फॉर द थिन पॅरलल फिल्म ॲट टी अँड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता हा जो क्वेश्चन हा 6 मार्क्सला आहे. आता मी जो तुम्हाला सांगतोय हे जे टिक मार्क मी करेल क्वेश्चन हे 6 मार्क्स. ओके, आता हे 6 मार्क्सचे असे मी तुम्हाला 3 क्वेश्चन देणार आहे. हे 3 क्वेश्चन तुम्ही कन्फर्म करून ठेवा. याच्यात तुम्हाला एक 6 मार्क्सला पडेल. त्यापैकी मी तुम्हाला कोणते सांगतो. हायजन थेरीवर एक 100% पाडणार, त्याच्यात आणि बाकीचे उरलेले 2पैकी एक पाडणार. आता बघा, हा मॉल्सला आहे, हा पण खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर बघतो मी तुम्हाला 6 मार्क्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगतो. बघा, आता 6 मार्क्सचा जो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा, आता हा क्वेश्चन आहे, हा दोन्ही एकत्रच आहे बरं का. आता हा 6 मार्क्सला विचारला गेला आहे. बघा, 6 मार्क्सला विचारले गेलेलं आहे. त्यात काय विचारलं, इंटरफरन्स इन थिन पॅरलल फिल्म रिफ्लेक्टेड सिस्टीम विथ नीट लेबल डायग्राम अँड कॅल्क्युलेट टोटल पाथ डिफरन्स अँड ऑप्टेन कंडिशन फॉर मॅक्झिमम अँड मिनिमम. बघा, 6 मार्क्सला विचारले गेलेलं आहे. आता 6 मार्क्सला तर तुम्ही बघितलं तर हे 3 मार्क्सला आणि हे 3 मार्क्सला असं 6 मार्क्सला मिळून येतात दोघं. त्यानंतर बघा, आता मी तुम्हाला बोललो होतो डबल रिफ्लेक्शन विचारलं जातात आणि हायजन्स थेरी विचारली जातात. बघा, विचारण्याची पद्धत वेगळी. ह्या युनिटमध्ये पण विचारण्यासारखं काहीच नाही. इथं हा 6 मार्कला विचारला जातात, हे वरचा पण 6 मार्क्सला. आता मी तुम्हाला हे 1 आणि 2 आणि 3 असे दिले. पहिला हायजन्स थेरीवर, नंतर ते डार्क आणि ब्राईटवर, त्याच्यानंतर हा तिसरा इंटरफरन्सवर. हे 3 क्वेश्चन जर केले तर मला इथं 6 मार्क्स तुमचे फिक्स. त्यानंतर बघा, बाकीचे उरलेले हे 3 मार्क्स आहे ना, डिफरन्स बिटवीन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह क्रिस्टल हे पण करून ठेवा. त्याच्यानंतर हा क्वेश्चन जो आहे ना, आता हा ऑप्टेन द इंटेन्सिटी ऑफ द लाईट ट्रान्समिटेड बाय ॲनालायझर, हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा पण खूप वेळेस विचारला गेलेला आहे. आता याची विचारण्याची पद्धत जर बघितली तुम्ही, इथं 1/2 इट्स ॲनालायझर असं दाखवले, पण आन्सर एकच आहे दोघांचं. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आणि अँटी रिफ्लेक्शन कोटिंगवर ॲप्लिकेशन म्हणजे विचारलेच जातात. अँटी रिफ्लेक्शन कोटिंगवर क्वेश्चन येतो म्हणजे येतो, खूप इम्पॉर्टंट आहे. हा पण 3 मार्क्सला विचारलेच जातात. आता जर न्यूमेरिकल बघितले खूप सोपे न्यूमेरिकल आहे. आता तुम्हाला जर पासिंग जर करायची ठरली तुम्ही कोणते क्वेश्चन करा. बघा, हायजन्स थेरीवर हे 3 क्वेश्चन तर तुम्ही कंपल्सरी करणार आहे. त्याच्यानंतर मी न्यूमेरिकल टाकणार आहे, ते न्यूमेरिकल बघा, ते न्यूमेरिकल करा आणि त्यानंतर फक्त अँटी रिफ्लेक्शन कोटिंगचा एक क्वेश्चन करा. एवढा तुमची पासिंग आरामात होऊन जाईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.